विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भास्कर निफाडे. MA भाग 1 साठी जो अभ्यासक्रम आपल्याला नेमलेला आहे तो आहे ग्रामीण साहित्य. आणि या ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आज विचार करायचा आहे. ग्रामीण साहित्य हा जो पेपर आहे हा ऐच्छिक पेपर आहे आणि त्या ऐच्छिक पेपरचं जे काही सांकेतिक नाव आहे ते आहे CBOP 4. आता ग्रामीण साहित्य हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर आलेला आहे, आपण तो ऐकत आलेलो आहोत. याचं कारण असं आहे की याच्याशी आपला खूप काळापासूनचा जो संबंध आलेला आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेली त्याची जी एक फ्रेम आहे ती आपल्या डोळ्यापुढे सदैव राहिलेली आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत आणि या ग्रामीण भागाची जाण ओळख किंबहुना आपली मुळच ही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे ग्रामीणत्वाविषयी किंवा ग्रामीण संकल्पनेविषयी आपल्याला फार वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु एक संकल्पनात्मक बाब म्हणून किंवा एक साहित्य प्रकाराच्या निर्मितीचं कारण म्हणून किंबहुना ग्रामीण साहित्य ही संज्ञा अधिक व्यापकपणे स्पष्ट करण्याचा एक भाग म्हणून आपण या साहित्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक साहित्य प्रकाराची एक व्यवस्था असते. प्रत्येक साहित्य प्रकाराची संकल्पना निर्माण होत असताना ती स्वतःची एक व्यवस्था घेऊन येत असते आणि ती घेऊन येत असताना आपली जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा आपली जी काही लक्षणं आहेत ती त्याच्यातून ती प्रकट करीत असते आणि त्यामुळं त्याला एक वेगळेपण प्राप्त होतं. एक त्याचं लक्षण म्हणून किंवा त्याचं वैशिष्ट्य म्हणून ते त्या ठिकाणी सिद्ध होत असतं आणि त्यातून तो जो काही प्रकार आहे मग तो वाङ्मय प्रकार असेल किंवा आणखीन कुठलाही साहित्यिक प्रकार असेल तो या ठिकाणी स्पष्ट होत असतो आणि त्यानुसार मग आपल्याला त्याचं मूल्यमापन करावं लागतं किंवा त्याचं जे काही मीमांसा जी आहे ती करावी लागत असते. आता ग्रामीण साहित्य, ग्राम हा शब्द जो आहे हा अतिशय प्राचीन काळापासून आपल्या एकूण संस्कृत वाङ्मयामध्ये तो आलेला आहे. मग असं ग्राम किंवा खेडं आणि या खेड्यामधल्या एकूण सगळ्या व्यवस्थेचं वर्णन जे आहे ते वर्णन प्रामुख्यानं करणारं जे साहित्य आहे त्या साहित्याला आपण ग्रामीण साहित्य असं सर्वसाधारणपणे म्हणतो. मग हे ग्रामीण साहित्याचा अभ्यास करण्याची आपल्याला वेळ का आली, जर आपण त्याच्याशी एवढे संबंधित आहोत किंवा ती निर्मिती प्रक्रियासुद्धा आपणच करत आहोत. म्हणजे आपल्यातले कलावंत, लेखक, कवी, नाटककार किंवा कादंबरीकार हे सगळे करत असताना मग त्याच्या संदर्भामधला एवढा अगदी मूलभूत विचार करण्याची वेळ आपल्याला का आहे, तर याचं कारण जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की कुठलीही सैद्धांतिक रचना आपल्याला समजून घेत असताना त्याच्या मुळापर्यंत जावं लागतं. आणि याचाच एक भाग म्हणून ह्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला त्या संदर्भामधली अभ्यासाची जी जाणीव आहे ती होणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव आपल्याला सदैव सजग ठेवून या अभ्यासक्रमाकडे किंवा या पेपरकडे पाहावं लागतं. आणि तो पाहत असताना मग त्या अभ्यासक्रमाच्या साध्य करण्यासाठी किंवा अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मग आपल्याला कशाची गरज या ठिकाणी आहे की जेणेकरून हा संपूर्ण जो प्रवाह आहे किंवा एकूण त्याची जी काय पार्श्वभूमी आहे ती आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. तर हे सगळं समजून घेत असताना आपल्याला जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट काय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हा जो प्रवाह आहे हा स्वातंत्र्याच्या नंतर निर्माण झालेला प्रवाह आहे. मग निर्माण झालेला प्रवाह जो आहे मग त्याच्या अगोदर याची काही आपल्याला मुळं सापडतात का, काही संदर्भ सापडतात का याचा विचार करावा लागतो आणि त्याच्या निर्मितीची कारण परंपरा समजून घ्यावी लागते. आता कुठल्याही साहित्य प्रकाराची असेल किंवा कुठल्याही परंपरेची असेल एक कारण परंपरा जेव्हा आपण समजून घेतो किंवा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागत असतं की हे कारण कुठली परंपरा ही एकदम सुरू होत नसते किंवा ती अचानक अंतर्धानसुद्धा पावत नसते. आणि म्हणून तिची सुरुवात जी आहे ती सुरुवात आपल्याला पाहत असताना आपल्याला खूप पाठीमागं गेल्यानंतर जाणवतं की आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा ग्रामीणत्वाचे अनेक उल्लेख जे आहेत ते आलेले दिसून येतात. मग हे उल्लेख त्या अनुषंगानं आलेले आहेत, त्या संदर्भानं आलेले आहेत. मराठीतला पहिला ग्रंथ जो आहे विवेक सिंधू
त्याच्यामध्ये ग्रामीण व्यवस्थेचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ते वर्णन आलेलं आहे. त्यानंतर पुढे असणाऱ्या संपूर्ण संत परंपरेमधलं जे काही लेखन आहे याच्यामध्ये या संपूर्ण ग्रामव्यवस्थेचं किंवा निव्वळ ग्रामव्यवस्थेचंच नव्हे तर त्यामध्ये असणाऱ्या अनेक आलुते बलुते किंवा ह्या सर्वांचं वर्णनही आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही संपूर्ण परंपरा जी आहे ही खूप जुनी परंपरा आहे आणि या परंपरेचं वर्णन जेव्हा त्या साहित्यामध्ये येतं तेव्हा त्याला एक खूप मोठं व्यापक असं जे काही ग्राउंड किंवा पार्श्वभूमी आपण त्याला म्हणतो ती असते. परंतु मग ही परंपरा जर 12व्या शतकापर्यंत पोहोचत असेल तर मग ती स्वातंत्र्यानंतरच सुरू झाली असं कसं म्हणता येईल असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे. पण वर्णनं साहित्यामध्ये येणं वेगळं आणि प्रत्यक्ष एक त्याचा स्वतंत्र प्रवाह निर्माण होणं वेगळं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं विवेक सिंधूपासून येणाऱ्या प्रत्येक साहित्यामध्ये मग ती पंडिती परंपरा असेल, संत साहित्याची परंपरा असेल, शाहिरी परंपरा असेल, त्याच्यामध्ये ग्रामव्यवस्थेचं वर्णन जरी आलेलं असलं तरी त्याला एक स्वतंत्र अस्तित्व हे प्रामुख्यानं 1960 नंतरच्या कालखंडामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा आपल्या संपूर्ण सगळ्या ग्रंथामध्ये या ग्रामव्यवस्थेचं खूप चपखल आणि नेमकं वर्णन केलेलं आहे. त्यातल्या अनेक अडचणींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, शेतकऱ्याच्या दुरावस्थेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिला जो प्रश्न आहे ग्रामव्यवस्थेमधल्या शेतीच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न हा ज्योतिबा फुल्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं काही अभ्यासक ग्रामीण साहित्याचे अर्ध्वयू म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानतात आणि ते खरंही आहे. आणि म्हणून पहिल्यांदा खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक जो आहे साहित्याच्या अनुषंगानं येणारा उल्लेख ही वेगळी गोष्ट असते, परंतु जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख करून त्या प्रश्नांना समोर मांडणं किंवा साहित्य हा त्या प्रश्नाचाच एक भाग होणं किंवा त्या प्रश्नांना साहित्यिक व्यासपीठ मिळवून देणं हा जो भाग आहे हा या ठिकाणी जेव्हा जाणीवपूर्वक केला जातो तेव्हा त्याला एक विशिष्टपण प्राप्त होत असतं. आणि ते विशिष्टपण जे आहे हे प्रामुख्यानं 1960 नंतरच्या या कालखंडामध्ये ग्रामीण साहित्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं आपण त्याचा भाग पुढे पाहणारच आहोत की हे निर्माण होण्यापाठीमागचं कारण काय आहे. त्यामुळं आपल्याला ही परंपरा समजून घेत असताना खूप पाठीमागं जावं लागतं आणि मग त्याचं आजचं जे स्वरूप आहे ते आपल्या लक्षात येतं. त्यानंतरचा जे उद्दिष्ट आहे ते अशा प्रकारचं आहे की ग्रामीण साहित्याचं स्वरूप आणि त्याचं कार्य काय राहिलेलं आहे, एकूण त्याचं स्वरूप काय आहे. कुठल्याही वाङ्मय प्रकाराचं आपल्याला मूल्यमापन करीत असताना किंवा त्याचा अभ्यास करीत असताना एकूण त्याच्या स्वरूपाविषयी काही आपल्याला त्याच्या अभ्यासानंतर काही अंदाज करावे लागतात, काही ठोकताळे बांधावे लागतात, त्याची मीमांसा करावी लागते आणि ती केल्यानंतर मग आपल्याला त्याची चिकित्सा करता येते. आणि ते चिकित्सा केल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम हा पुढच्या साहित्यावर कसा झाला किंवा इतर साहित्यावर तो कसा झाला आणि तो होत असताना त्यानं काय होतं आणि काय दिलं या दोन्ही पातळ्यावरचा अभ्यास या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून त्याची मीमांसा ही आपल्याला चिकित्सक पद्धतीने करावी लागत असते. आणि ती केल्यानंतर मग आपल्याला ह्या प्रवाहाचं जे स्वरूप आहे ते लक्षात येऊ शकेल. त्यानंतरचं जे उद्दिष्ट अभ्यासक्रमाचं जे आहे ते अशा प्रकारचं आहे की ग्रामीण साहित्यामध्ये आलेले जे विविध वाङ्मय प्रकार आहेत. आता हे विविध वाङ्मय प्रकार कोणते की ग्रामीण साहित्यानं इतर वाङ्मय इतर साहित्य प्रकारामध्ये जसे वाङ्मय तसे ग्रामीण साहित्यामध्ये आहेत. कविता आहे, कथा आहे, नाटक आहे, कादंबरी आहे किंवा आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. हे सगळे जे काही हे वाङ्मयाचे प्रकार आहेत हे ग्रामीण साहित्यामध्ये पण आहेत. आणि मग या वाङ्मय प्रकाराचा विकास हा कसा होत गेला आणि तो विकास होत असताना प्रत्येक कालखंडामध्ये त्याच्यामध्ये काय बदल झाले, या बदल घडणाऱ्या कारणांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि त्यानंतर मग त्याचं स्वरूप आपल्या लक्षात येत असतं. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की वाङ्मय प्रकार किंवा त्या आपण म्हणतो की कादंबरी या कालखंडानंतर बदलली, कथा या कालखंडानंतर बदलली, कविता या कालखंडानंतर बदलली. आणि त्यामुळं हे बदललेले कालखंड जरी आपल्याला थोडेफार मागे पुढे त्याचं स्वरूप होत असलं तरी ते पाडावे लागतात. याचं कारण तिथून पुढे तो बदल झालेला दिसून येतो. जसं आपण मराठी साहित्यामध्ये सुद्धा किंवा एकूण जागतिक वाङ्मयामध्ये सुद्धा असं म्हणतो की 1920 नंतरचा कालखंड वेगळा आहे,
म्हणजे महायुद्धोत्तर कालखंड वेगळा आहे, 60 नंतरचा कालखंड वेगळा आहे, किंवा एकूण आर्थिक उदारीकरण निर्माण झाल्यानंतरचा जो कालखंड आहे तो वेगळा आहे. तर हे जे कालखंड असतात हे कालखंड काहीतरी एकूण सगळीकडे जे बदल होतात त्या बदलाचे परिणाम जे आहेत ते साहित्यावर होत असतात, मानवी जीवनावर होत असतात आणि त्याचं प्रतिबिंबही साहित्यावर उमटत असतं आणि हे उमटल्यानंतर साहित्य बदलतं. आणि त्यामुळं आपल्या लक्षात येईल की महायुद्धोत्तर कालखंडामध्ये माणसाच्या जगण्याचं आणि माणसाच्या अस्तित्वाचाच प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यावेळेला माणसाच्या जगण्याला काही अर्थ आहे का याचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यातून अस्तित्ववादी साहित्याचा प्रवाह निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मूलभूत प्रश्न जेव्हा निर्माण होतो तिथून पुढे त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधामध्ये नवसाहित्य निर्माण होताना आपल्याला दिसतं आहे. आणि तसंच या ठिकाणी घडलेलं किंबहुना हे प्रत्येक वाङ्मय प्रकारामध्ये घडत असतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. कारण ही जी प्रक्रिया आहे ही सजीव प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर ही बदल घडवणारी प्रक्रिया. साहित्य हे बदलत असतं, कालखंडानुसार ते बदलतं, माणसं बदलतात, ते निर्माण करणारे जे काही कलावंत आहेत ते बदलतात, काळ बदलत असतो आणि या सगळ्याचा एक अपरिहार्य जो परिणाम आहे तो तिथं होत असतो, साहित्यावर होत असतो. आणि त्यामुळं त्याचं मूल्यमापन करत असताना तो विकास, त्या विकासामध्ये येणारे विविध टप्पे या सगळ्यांचा विचार आपल्याला यामध्ये करावा लागतो. त्यानंतर या एकूण संपूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामीण साहित्याचं योगदान काय आहे. प्रत्येक साहित्य जे आहे किंवा प्रत्येक साहित्य प्रकार जो आहे तो आपापल्या परीने काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि तो देत असताना त्याच्यातून मग अनेक अनेक बाबी आहेत त्या बाबी या पुढीलांना मार्गदर्शक ठरत असतात. मग ती शैली असेल, मग ते आशयाचं वेगळेपण असेल, किंबहुना नवीन प्रकारची रचना पद्धती असेल, नवे रचनाबंध असतील, हे सगळे जे आहेत हे साहित्य त्या त्या कालखंडाच्या मागणीनुसार किंवा त्या कालखंडानं कसल्या प्रकारचा रेटा लावलेला आहे त्यातून ते साहित्य आपलं एक नवीन वाट शोधत असलेलं इथं दिसतं. कारण आपल्याला किंवा आपल्या एकूणच मांडणीला किंवा मला काय म्हणायचं आहे त्याला ठराविक फॉर्म किंवा साहित्यानं निर्माण केलेलं जे प्रारूप आहे ते जर त्याला अडचणीचं वाटत असेल किंवा त्याला ते व्यक्त होण्यासाठी कमी पडत असेल तर साहित्य एक वेगळी वाट निर्माण करत असतं किंवा वेगळे प्रवाह निर्माण करत असतं, वेगळे प्रकार निर्माण करत असतं आणि त्यातून ते व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असतं. त्यामुळं अनेक साहित्य प्रकारामध्ये मूलभूत बदल होत असलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळं ते काळाचे परिणाम असतात आणि त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आणि त्यामुळं ग्रामीण साहित्य आणि या ग्रामीण साहित्यानं प्रत्येक कालखंडामध्ये दिलेलं योगदान, त्या योगदानाचा परिणाम, त्याची विकासाची गती या सगळ्याची मीमांसा आपल्याला करावी लागत असते. आणि त्यानंतर मराठी साहित्य आणि एकूण त्याचं जे काही स्थान आहे या संपूर्ण वाङ्मय प्रक्रियेमध्ये त्यानं आपलं एक स्वतःचं अस्तित्व जे आहे हे कशाच्या आधारावर निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये अशी कुठली वैशिष्ट्य आहेत की ज्याला एक स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, या सगळ्यांचा विचार आपल्याला इथं करावा लागतो. आणि तो करत असताना आपल्याला एकूण संपूर्ण या ग्रामीण साहित्याचा जो काही पट आहे तो डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्याचं मूल्यमापन करावं लागतं किंवा त्याच्याकडे आपल्याला सजगपणे पाहून त्या संदर्भामध्ये काही जे काही मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन त्याची जी काही वाटचाल आहे ती लक्षात घ्यावी लागते. आणि त्यामुळं या सगळ्या साहित्य प्रकाराकडे पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं, हे झाले त्याचे संपूर्णपणे ही जी काही उद्दिष्ट आहेत ही आपण पाहिल्यानंतर आपल्याला हा वाङ्मय प्रकार आणि त्या संदर्भामध्ये 60 नंतरचे वाङ्मय प्रकार जे आहेत हे प्रवाह कशा पद्धतीने निर्माण झाले किंवा का निर्माण झाले याचाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि तो विचार करत असताना प्रामुख्यानं आपल्या लक्षात येतं की 60 नंतरच हे वाङ्मय प्रवाह का निर्माण झाले आणि त्याची कारणं काय आहेत याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की 60ओत्तरी कालखंडामध्ये विविध साहित्य प्रवाह जे निर्माण झाले त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, कामगार साहित्य आहे, ख्रिश्चन मुस्लिम साहित्य आहे, त्याचबरोबर आदिवासी साहित्य आहे. या सगळ्या प्रवाहांचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. तर हे का निर्माण झालं ते याचं कारण किंवा याच्या कारणांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की 60ओत्तरी कालखंडामध्ये म्हणजे आपल्याला 1948 साली स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे
ती पार्श्वभूमी ही प्रामुख्यानं राजकीय चळवळीची पार्श्वभूमी आहे. टिळकांचं युग होतं, 1920 नंतर गांधीयुग सुरू झालं आणि संपूर्ण एकूण राजकीय पटावर, संपूर्ण भारताच्या राजकीय पटावर जी काही राजकीय चळवळ सुरू झाली, एक सामाजिक चळवळ सुरू झाली, त्या सामाजिक चळवळीतून, राजकीय चळवळीतून एक प्रकारचं जे काही भान आहे, आत्मभान आपण त्याला म्हणतो, किंवा काहीतरी करण्यासाठी आपण एकत्र येत आहोत आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका चळवळीचे भाग ठरत आहोत, ही जाणीवच खूप मोठी त्या काळामध्ये होती. आणि त्यातून एक प्रकारची जी काही पूर्णपणे स्थिर असलेल्या समाजाला जी एक ऊर्जा मिळाली, जी एक चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीचे परिणाम इतर बाबीवर सुद्धा घडलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यातून एक शिक्षणाचा विचार पुढे आलेला आपल्याला दिसतो आणि त्यातून शिकलेले काही लोक या ठिकाणी पुढे आलेले आपल्याला दिसतात आणि ते साहित्य निर्मिती करायला लागलेले आपल्याला दिसतात. प्रामुख्यानं 1948च्या नंतर भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ शिक्षणाच्या सोयी असतील किंवा एकूण राजकीय व्यवस्था असेल, याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेलं शिक्षण, त्याचबरोबर एकूण ग्रामव्यवस्थेमध्ये राजकीयदृष्ट्या झालेले बदल, पूर्वीची ग्रामव्यवस्था ही सुद्धा बदलली गेली. नंतर या ठिकाणी आलेलं जे काही ग्रामव्यवस्था असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा त्या ग्रामपंचायतून निर्माण झालेले सत्तेचे विकेंद्रीकरणाचे अनेक भाग असतील, यातून एक प्रकारची राजकीय सजगता निर्माण झाली. आणि शिक्षणातून सुद्धा या ठिकाणी एक राजकीय आपलं सामाजिक परिवर्तन, वैचारिक परिवर्तन हे घडत असलेलं आपल्याला दिसतं. आणि या शिकलेल्या पिढीला एक आत्मभान आलं, एक जाणीव निर्माण झाली. आणि ही जाणीव निर्माण झाल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं आहे की आपल्या व्यवस्थेचं वर्णन जे आहे ते आपणच केलं पाहिजे. दुसऱ्यानं जर ते केलं तरी ते उपरं ठरण्याची शक्यता आहे किंवा ते उपरं ठरलं जातं. आणि यातून हे लेखन झालेलं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. आणि म्हणून ग्रामीण साहित्याचा विचार या ठिकाणी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे ह्या चळवळींची जी पार्श्वभूमी आहे आणि या चळवळीनं निर्माण केलेली जी मनोभूमिका आहे, जे वैचारिक जो पाया आहे किंवा वैचारिक असणारं त्याचं जे काही पार्श्वभूमी आहे, ती निर्माण केल्यानंतर यातील सजग असलेले जे तरुण आहेत, शिकलेले जे तरुण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले जे तरुण आहेत, नोकरी धंद्याच्या निमित्तानं शहरामध्ये आलेले जे तरुण आहेत, यांच्यामध्ये एक वेगळं जे काही भान आहे, एक वेगळी जी काही जाणीव आहे ती विकसित होत गेली. आणि त्याच्यातून लेखनाची जी प्रेरणा आहे ती या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं आतापर्यंत लिहिलं जात नव्हतं असं नाही, परंतु लिहिलं जात असताना हे ग्रामीण भागातलं वर्णन असेल किंवा गावकुसाबाहेरचं वर्णन असेल, गावकुसाबाहेरचं वर्णन तर फार नंतर आलं, पण ग्रामीण भागातलं वर्णन जेव्हा शहरी भागातल्या लेखकांनी केलं तेव्हा ते वर्णन या ठिकाणी अतिशय वरवरचं असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण त्या ग्रामीण भागाचा आणि तेथील एकूणच संपूर्ण व्यवस्थेच्या संदर्भामधली फारशी जाणीव शहरी लेखकांनाही नसल्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये केवळ एक बदल म्हणून ते आलेलं आपल्याला दिसून येतं. याची राजकीय पार्श्वभूमी जेव्हा आपण पाहतो, 1920 नंतर महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. आणि खेड्याकडे चला असा संदेश दिल्यानंतर एक राजकीय चळवळीचा भाग म्हणून, त्याचबरोबर खरा भारत हा ग्रामीण भागामध्ये आहे, खेड्यापाड्यामध्ये पसरलेला आहे, याची जाणीव महात्मा गांधींना झाली. आणि याच्यामध्ये, या चळवळीमध्ये संपूर्ण भारताला आपल्याला सहभागी जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि या भूमिकेतून त्यांनी खेड्याकडे चला अशी हाक दिली आणि या चळवळीला एक व्यापक रूप दिलं. याचा परिणाम असा झाला की खेड्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेली जी काही वैचारिक दृष्ट्या असणारी मंडळी जी आहे किंवा प्रस्थापित असलेली जी मंडळी आहे, लेखक, कवी, ही सगळी मंडळी ही या आवाहनामुळे खेड्याकडे वळाली. आणि त्यामुळे 1920 नंतरचं साहित्य जर आपण पाहिलं तर हे प्रामुख्यानं की मध्यमवर्गीय साहित्य हे थोडंसं ग्रामीण भागाकडे आलेलं आपल्याला दिसून येतं आणि शहरी लेखकांनी लिहिलेलं ग्रामीण साहित्य असं त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि त्यामुळं अनेक जे काही प्रस्थापित लेखक मराठीमधले असतील किंवा आणखीन इतर साहित्यामध्ये सुद्धा असतील, इतर भाषिक साहित्यामध्ये सुद्धा असतील, की ही लोक खेड्यामध्ये आले आणि खेड्यातलं त्यांनी वर्णन पाहिल्यानंतर, येथील कृषीजीवन अनुभवल्यानंतर एक काही बदल म्हणून त्यांनी ग्रामीण कादंबऱ्या लिहिल्या, ग्रामीण कथा लिहिल्या, ग्रामीण कविता लिहिल्या आणि एक बदल म्हणून या ग्रामीण जीवनाकडे त्यांनी पाहिलं आणि ते जे काही जीवन आहे ते आपल्या साहित्यामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नातून मग खरं हे असं
असं वेगळं आहे का याची जाणीव, किंवा हे एकदमच वेगळं आहे याची जाणीव ही शहरी लोकांना झाली आणि एक मोठा वाचक वर्गसुद्धा त्यांना त्या निमित्ताने मिळाला. पण हेच साहित्य, त्यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे, ह्या साहित्याचं कौतुक झालं. पण ह्या लिहिलेल्या साहित्याला जेव्हा ग्रामीण भागातला शिकलेला तरुण पुढे वाचायला लागला तेव्हा त्याला असं लक्षात आलं की अरे हे तर फार वरवरचं लिहिलेलं आहे. हे वर्णन जे काय, हे वर्णन काय खऱ्या अर्थानं वर्णनच आलेलं नाही. हे अगदी, कारण इथला रीतिरिवाज वेगळा आहे, इथला निसर्ग वेगळा आहे, इथली सुखं वेगळी आहेत, इथली दुःख वेगळी आहेत, इथला दारिद्र्याने पिचलेला माणूस वेगळा आहे, इथल्या शेतकऱ्याच्या व्यथा वेदना वेगळ्या आहेत, इथल्या रीतिभाती वेगळ्या आहेत. आणि त्यामुळं केवळ कल्पनारम्य वर्णन म्हणजे काही ग्रामीण भागाचं वर्णन नव्हे. सगळा निसर्ग किंवा सगळा ग्रामीण भाग म्हणजे अगदी निसर्गानं समाधानी तृप्त केलेला असा तो नाही आहे. इथं दुष्काळ आहे, इथं सुकाळ आहे, इथं अतिपाऊस आहे, इथं म्हणजे जे काही दारिद्र्य आहे किंवा निसर्गाच्या लहरीवर असणारं इथलं जीवन जे आहे हे खूप वेगळं आहे. आणि त्यामुळं इथला माणूस जो आहे, इथल्या माणसाच्या संदर्भामध्ये जर लिहायचं असेल तर ते मलाच लिहिलं पाहिजे. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्या दुःखाची मला जाणीव आहे, तिथल्या व्यथा वेदनांची मला जाणीव आहे. आणि ते मी खऱ्या अर्थानं लिहिलं तर ते त्याला न्याय दिल्यासारखा होईल. आणि म्हणून या जाणीवेतून शिकल्यानंतर इथला जो काही तरुण आहे तो लिहायला लागला आणि त्या लिहिण्यातून ग्रामीण भागातलं वास्तव जीवन जे आहे ते या साहित्यामध्ये आलं. आणि ते मोठ्या जोरकसपण्या, ही गोष्ट या ठिकाणी फार महत्त्वाची आहे की शिक्षणानं आलेलं नवं आत्मभान, या आत्मभानातून लिहिण्याची होणारी जाणीव आणि या जाणीवीतून आपलं वेगळेपण मांडण्याचा जो काही या ठिकाणचा प्रयत्न आहे, यातून ग्रामीण साहित्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली, एक वेगळी ओळख प्राप्त झाली. आणि ती प्राप्त झाल्यानंतर मग हा जो प्रवाह हा अधिक जोरकसपणे या ठिकाणी यायला लागला. आणि याचा सगळा जो परिणाम आहे हा शिक्षणाचा परिणाम आहे. आणि या शिक्षणातून आलेलं जे काही राजकीय भान आहे, म्हणजे अनेक प्रकारचं लेखन या दरम्यान झालं गेलं बघा. मराठी कवितेमध्ये ते आलं, ग्रामीण कविता कथामध्ये आलं, ते कादंबरीमध्ये आलं, किंवा ते आत्मचरित्रात्मक वाङ्मयामध्ये सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ते या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा एक जोरकस, एक स्वतंत्र प्रवाह म्हणून त्याची जी काही दखल आहे ती मराठी सारस्वताला घ्यावी लागली, मराठी साहित्याला घ्यावी लागली. आणि ग्रामीण साहित्याचा एक जोमदार जो प्रवाह आहे तो प्रवाह या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्यातून पुढे मग अनेक 60 नंतर तो अधिक स्पष्टपणे लक्षात यायला लागला. त्यानंतर 60च्या 70च्या दशकामध्ये तो अधिक विकसित होत गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही चळवळ आणि या चळवळीला लाभलेले जे काही नेते होते, म्हणजे कुठल्या अर्थानं तर ते साहित्यिक नेते, आनंद यादव असतील किंवा नागनाथ कोतापल्ले असतील, वासुदेव मुलाटे असतील, किंवा अनेक लेखकांनी या संदर्भामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक म्हणजे नेतृत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी केल्या, मार्गदर्शन केलं. आणि ग्रामीण चळवळ अधिक सशक्त कशी होईल, ग्रामीण साहित्य चळवळ अधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि खऱ्या अर्थानं या ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व करणारं साहित्य आपल्या अस्तित्वानं या ठिकाणी कसं निर्माण होईल याचा प्रयत्न हा प्रामुख्याने या ठिकाणी झाला. आणि त्याचं एक नवं जे काही प्रारूप आहे ते निर्माण करणार सगळ्याच बाबतीमध्ये. मग ग्रामीण साहित्याचं सौंदर्यशास्त्र कसं निर्माण करता येईल, ग्रामीण कवितेच्या किंवा ग्रामीण कथेच्या, ग्रामीण कादंबरीच्या वेगवेगळ्या व्यापक अंगांना ते कसं स्पर्श करू शकेल, अधिक खोलामध्ये ते कसं पोहोचू शकेल, याची जी काही दिशा आहे ती दिशा दाखवण्याचं काम या लोकांनी केलं. आणि ते अधिकाधिक समृद्ध होत गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळं ग्रामीण साहित्य निर्माण होत असतानाचा जो काही एकूण प्रवाह जो आहे तो प्रवाह आपल्याला जगली फार काळापासूनचा दिसत असला तरी खऱ्या अर्थानं त्याची जी ओळख आहे, खऱ्या अर्थानं त्याची जी जाणीव आहे ती जाणीव ही 60ओत्तरी दशकानंतर किंवा 60 नंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. त्यामुळे 60ओत्तरी कालखंड जो आहे हा एकूणच मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये, मग ते दलित साहित्य असेल किंवा इतर साहित्य प्रवाह असतील, या बाबतीमध्ये एक जो काही टप्पा आहे तो टप्पा या ठिकाणी मांडला जातो. कारण तिथून पुढे खऱ्या अर्थानं ह्या साहित्याला एक अस्तित्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून 60ओत्तरी कालखंड या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो तो या अर्थानं. तिथून पुढे दलित प्रवाहाचा सुद्धा हीच गोष्ट आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जी काही राजकीय चळवळ जी आहे, जी वैचारिक चळवळ आहे, त्या मंथनातून आलेला जो नवा विचार आहे, तो नवा विचार या ठिकाणच्या तरुणांच्यामध्ये पोहोचला आणि माझी व्यथा आणि माझी वेदना मी मुखर केली पाहिजे, मी व्यक्त केली पाहिजे, या जाणीवेतून ह्या साहित्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं साहित्य त्या निर्मितीच्या मुळाशी असणाऱ्या ज्या प्रेरणा असतात किंवा त्याची जी गरज असते, ती गरज निर्माण होण्यासाठीची जी पार्श्वभूमी असते, ती अशा प्रकारे या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अनेक साहित्य प्रवाहांचं हे या ठिकाणी अशाच प्रकारची जी काही निर्मितीची प्रक्रिया आहे ती असलेली दिसते. मग ते स्त्रीवादी साहित्य असेल, ते मुस्लिम ख्रिश्चन साहित्य असेल, कामगार साहित्य असेल किंवा आणखीन येणाऱ्या नवीन आदिवासींचं साहित्य असेल, याची होणारी जी सजग जाणीव जी आहे परिस्थितीची, ती या साहित्य निर्मितीच्या मुळाशी असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून साहित्य निर्मितीच्या प्रेरणा पाहत असताना आपल्याला कालखंडाचा विचार करावा लागतो. त्या कालखंडाने दिलेल्या अनेक शक्यतांचा आपल्याला विचार करावा लागतो, त्याच्या आव्हानांचा विचार करावा लागतो आणि त्यातून त्याची निर्मिती कशी होत असते ही प्रक्रिया आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि त्यामुळं ही साहित्य निर्मितीची प्रक्रिया या ठिकाणी समजून घेत असताना आपल्याला या सगळ्या साहित्य प्रवाहांना डोळ्यासमोर ठेवावं लागतं. येणाऱ्या आपण तासामध्ये या प्रत्येक साहित्य प्रवाहाच्या निर्मितीच्या पाठीमागे असणाऱ्या कारणांचा व्यापक शोध आपण घेणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.